बोलिव तुझ्या आप्पाला. माझा आप्पा लवकरच येईल. तो आता दुकानात कामात असेल. तो येईल तुझ्या डुंगणाखाली तो सिलेंडर लावील. मला जर तू काही केलंस तर आप्पा तुला धप्पा देईल, समजलं. आप्पा गरिबांचा देव आहे, तुझ्यासारख्यांना मारून टाकतो. तो सगळ्यांचा आहे पप्पा, त्याला म्हणतात आप्पा. आप्पा डॉन आल्यात, आता वाजल यांची बँड. अरे तू वय रे आप्पा, बारक्या पोरासनी मारतोस वय रे, बारक्या पोरांच्या वर ताटतोस. महाराज नव्हता रे तू, कीर्तनकार. आणि कशाला मोठं मोठं बोलतोस? कशाला मोठं बोलतोस सांग मला आता. आप्पाला बघितलं की पोरं सगळी चड्डीत चिपळी सोडतात, लक्षात ठेव. कसं आप्पा म्हणील तसं, कसं पण असू दे, इकडं असू दे, तिकडं असू दे, आडवा असू दे, तिडवा असू दे, पण कसं आप्पा म्हणील तसं. तर महेश आप्पा मडके नावाचे हे कीर्तनकार माणूस अचानक कन्वर्ट झाले. भाईगिरी, डॉनगिरी, ह्याला मारीन, त्याला मारीन, ह्याला फोडीन, ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे एखाद्या छपरी रील स्टार सारखं ते आता वागायला लागले. त्यानंतर यांचं फॉलोअर्स वाढायला लागलं, त्यांचं फेम वाढायला लागलं, यांना लोक ओळखायला लागलीत. पहिल्यांदा कीर्तनकार म्हणून ओळखायची, आता त्यांना डॉन, भाई एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून ओळखतात. मग त्यांनी आपलं एक कापड केंद्र घातलं. आता कोणी पण फेमस झाला, रील स्टार झाला की कोणतरी चहा ऐकतोय, कोणतरी कापड केंद्र घालतोय, कोणतरी काय वेगळंच करतोय. मग यांनी पण आपलं कापड केंद्र घातलं. कापड केंद्राचं नाव ठेवलंय आप्पा म्हणून तसं. अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली सुट्ट, त्या पठ्ठ्याने वन साइड लावली सुट्ट. आणि राहिला विषय घोड्याचा, तुला घोड्यात लालपरीत फरक कळतो का रे? आप्पासाहेब, तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही लईच मोठा आभाळ करून आता आम्हाला सांगायला लागलाय, लोकांना सांगायला लागला, तुमची फॉलोअर्स वाढलं, फेम वाढलं, तुम्हाला लोक ओळखायला लागल्या, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही सांगायला लागला की मी एक शाखा खुल्ली आणि गाडी घेतली, तू 30 शाखा खोडल्यास आणि तू गाडी घेतलीस. अरे त्याचा तो बघू दे की आपलं काय चाललंय, आपल्याला सुटतं ना, आणि दुसऱ्याला कशाला बोटं दाखवायची. एक गोष्ट सांगू का, कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधीच सहन होत नाही. 100% खरं. इथंच आपला मराठी माणूस थोडं काहीतरी चुकतोय. त्याच्या आईला आपला माणूस कुठेतरी पुढे जातोय, आपण कुठेतरी पुढे जातोय, त्यानं आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. तसं आपलं नाही, त्याला खाली वळायचं, आपण वर जायचं. त्याच्या आईला त्यानं 5 ड्रेस विकल्यात, आपण 6 ऐकायचे. तर हे आपल्या पिढीलाच नाही तर आपल्यापेक्षा भरपूर हजारो वर्षापूर्वी गेलेल्या पिढ्यांना पण माहिती आहे की भावकीला प्रगती कुणाचीच बघवत नाही. पण आप्पासाहेब, मी काय म्हणतो, तुम्ही पहिलं कीर्तनकार होता, चांगलं चांगलं लोकांना सांगत होता, ज्ञान देत होता, कॉमेडी करत होता, पण एकदम डायरेक्ट गुंडगिरी, तिच्या आईला काय हाय का नाही? याला माझा माज म्हणा, ऐकत काय पण म्हणा. नेमका जो या डोक्यात खटकतो ना, तो कायमचा खटकतो. आप्पासाहेबांचं डोकं लयच गरम झालंय असं मला वाटायला लागलं. आप्पासाहेब म्हणतात माझ्या डोक्यात जो खटकतो तो मला कायमचा खटकतो. मग आप्पासाहेबांचं डोकं सटकतो. तिच्या आईला अशी कोण कोण नेमकी आहेत जी तुम्हाला खटकतो, सटकतो? लय गाव गोळा करून फायदा नाही, एकच ठेवा पण सगळ्यांचा बाप ठेवा. एवढं मोठं मोठं बोलून रेडा गाबन करण्यापेक्षा आप्पासाहेब थोडं गाडीला धुतला असता आणि मग व्हिडिओ बनवला असता तर लोक बरं म्हणले असतील. आता कमेंट बॉक्स मध्ये नुसतं म्हणत असतील धुतली असती बरं झालं असतं, थोडंसं पाणी मारलं असतं बरं झालं असतं, हे केलं असतं बरं झालं असतं, थोडंसं पांढरखड केलं असतं गाडीला, जरासं वरचा धुळा पुसला असता, बरं वाटलं असतं आम्हाला. पण का उगच सांगायचं एक गाडी घेतली 50 गाड्या घेतल्या. अहो गाड्या घेतल्या, आम्हाला मान्य आहे की तुम्ही मोठी माणसं, आम्ही गरीब माणसं, पण त्या गाडीला धुवायचं तरी. आणि नाही धुतलेली मी मान्य करतो, ती व्हिडिओ मध्ये दाखवायची नाही ना. दुसऱ्यांच्या लेकराला नाव ठेवणाऱ्यांनो आधी स्वतःच्या लेकराकडे पहा, नाही तर असं व्हायचं गाव जाळायला गेला स्वतःच पिऊन आला. आप्पा, मी पहिलं पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो, तुमच्या तोंडात ना हे अपशब्द असले अवगुणी शब्द मला ऐकूच वाटण झाले. ते कसलं कीर्तन तुम्ही सांगत होता, शाव करायचं, त्याव करायचं, हेच झालं की त्याव करायचं, तसं गेलं असं गेलं. तिच्या आईला डायरेक्ट ह्यो माणूस चिनाबिना घालून डॉनगिरी, भाईगिरी, अरे कसला कन्वर्ट झाला ह्यो माणूस, मला पण विश्वास बसना माझ्या डोळ्यावरनी. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. आणि आप्पासाहेब, तुम्ही आता काय म्हणला की दुसऱ्याच्या लेकरांना नाव ठेवणाऱ्यांना स्वतःच्या लेकराकडे बघा. तर विषय कसा आहे, दुसऱ्याचं लेकरू पण घरात बोंबलत असते आणि आपलं पण लेकरू घरात बोंबलत असते. काम ना धंदा, 4 पोरं घेते, बोंबलत गावात सगळ्या हिंडते, म्हणून लोक नावं ठेवत असतात. त्याला पण सांगायचं कामावर जा, आपल्या लेकराला पण सांगायचं 4 लाथा घालायच्यात, कामावर जा. मग का लोक नावं ठेवतात मी बी बघतो. शिव उड्या मारतोय ना त्याला नाही मारायचं, त्याच्या जीवावर उड्या मारतो ना त्याला मारायचं. अरे आप्पा, काय बोलताय तुमचं, तुम्हाला समजताय का? उड्या मारणाऱ्याला मारायचा नाही, ज्याच्या जीवावर उड्या मारतोय त्याला मारायचा. आता आमच्या डोंगरात भरपूर ससा येतं, उड्या मारतात टुनुक टुनुक टुनुक, मग त्यांना मारायचं नाही, ज्याच्या जीवावर उड्या मारतात त्यांना मारायचं. आप्पा, कुठनं कुठनं शोध लावताय तुम्ही, माझ्या डोक्याचा पाक बोगदा करून टाकलाय तुम्ही.
आणि ही जी लोक आहेत त्यांनी पहिला गरीब असतात, एकदम सज्जन असतात, एकदम जे फेमस होतात, व्हायरल होतात, एकदम माजत्यात. मग ह्यांच्याकडे फेम येतोय, यांचं नाव होतं, हे मोठे होते, त्यांच्याकडे पैसा येतोय, गाडी त्या अशी सनरूपवाली गाडी. आणि मग सनरूप मधनं असा माणूस बाहेर येतोय तो आणि मग व्हिडिओ बनवतोय. चायच्या गावात आप्पा म्हणाल तसं. लिंबू मिरची तयार ठेवा, कारण येतोय अजून एक वादळ घेऊन. अरे अप्पा कसलं वादळ आणतोय? अरे बाबा केवढा पाऊस लागला तिथं आपल्या राज्यात, किती नुकसानी झाली, लोक अरे रडत होते अक्षरशः. त्यांना मदत केली असतीस तर बरं वाटलं असतं आम्हाला. आम्ही पण केली असती, पण आम्ही तुझ्या एवढी मोठी माणसं नाही हो. गरीब आहे. आम्हाला कोण ओळखतंय? तेवढीच 1000-2000 माणसं. तुझं फेम लाखामध्ये आहे. तू जराशी मदत केली असतीस तिथं पावसा पाण्यात अडकलेल्या लोकांना तर बरं वाटलं असतं, अजून तुला चांगलं लोक म्हणले असतीस. आता तू म्हणायला लागलास की अनेक वादळ घेऊन येतो. वादळ बिदळ नको बाबा, हाय तेवढं बाज झालंय लोकांनी. आता पैसा नाही कुणाकडं. वय अप्पा मला समजलं, क्वालिटीचा अल्ट्रा प्रो मॅक्स आहे तो बॅनर, साधा नाही. पण तुम्ही एवढं असं ताणून मोठं ढुंगण करून का वरडताय? मागं असं फार दिवशी उडेल की. अरे येड्या, त्या बॅनरच्या खाली जी 2000 स्क्वेअर फूट आहे ना, या पट्ट्याने 93 लाखात खरेदी केली. आधी खरेदी आणि मग दुकान, कळलं का? आप्पा तुम्ही 93 लाखाला घ्या, नाही तर 93 कोटीला घ्या. ती जागा तुमची आहे, तुम्ही घेतली, तुमचे मालकी आहे त्याच्यावरती. तुम्ही दुकान टाकलं, तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही चांगलं काहीतरी करताय. तुम्ही तुमचं कापड दुकान टाकलाय, व्यवसाय करताय, चांगली गोष्ट आहे. पण एवढं आभाळ मोठं करून सांगायची काही गरज नाही. 93 लाखाला जमीन घेतली, त्याच्यावरती दुकान टाकलं, मग कापडे विकतोय, इकडे 2 विकतोय, तिकडे 4 विकतोय. छाईच्या गावात कोण काय, महाराष्ट्रात काय कापडे विकणारा दुसरा कोण नाहीच वाटतं रे आप्पाला सोडून. तुझ्यासारखं नाही, भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपले कळलं? आप्पा असू दे ना, भाड्याच्या घरात राहू दे, नाही तर भाड्यानं राहू दे, नाही तर कसं तरी राहू दे. तो पण कष्ट करतोय, तुम्ही पण कष्ट करताय. त्यांना पण मोठं होऊ दे की त्याला पण मोठं करायला तुम्ही मदत करा. का उगाच त्याच्या पण ढुंगणात बोट घालायचं, मग ते आपल्या पण ढुंगणात बोट घालते. मागणं मग बसायचं उगाच, या झालं आणि त्या झाले. इथंच आप्पा आपण मागं पडतो. त्यानं स्विफ्ट घेतली म्हणून आपण पण स्विफ्ट घेतली, पण त्याच्यापेक्षा एक दिवस अगोदर. कारण की त्याच्या आपल्याला जळवायचे आहे. चायला कुठंतरी आपला माणूस पुढे जातोय, त्याला पण पुढे घालवायचं, आपल्याला पण तो मदत करेल असं आपलं काय नाही. आपला माणूस कसा आहे, छाईच्या गावात हे जे वाईट होत आहे ना, ह्याच्यावरती लिंबू करतो बा. सकाळनं आपल्या मनानं दुकान बंद पडतंय. अशी प्रवृत्ती आता आपल्या त्या माणसांची चालू आहे. ह्याचं बाद झालं पाहिजे, आपलं चांगलं झालं पाहिजे. अरे आपल्या सोबत सगळ्या जगाचं चांगलं होऊ द्या, आपल्या विरोधकाचं पण चांगलं होऊ द्या, अशी प्रवृत्ती ठेवा. देव आपल्याला काहीच कमी करणार नाही. आणि हा लय करतो ना मार्केट, तर 3च महिन्यात खाल्लं मी तुझं मार्केट, म्हणून झालाय तू सर्किट. आप्पा तुमचा शब्द चुकलाय. आप्पा तुमचा शब्द चुकलाय. मार्केट बरोबर आहे, MARKET, पण सर्किट नसतंय. सर्किट असं असतंय ते. तुम्ही सर्किट म्हणताय, तिच्या आईला त्या शब्दाचा पाक तुम्ही बलात्कार करून टाकला. तुम्ही बाहेरून किती चांगलं दिसण्याचा प्रयत्न करा, पण आम्हाला चांगलंच माहिती तुम्ही आतून किती कपटी येते. आतून किती कपटी आहे हे आप्पाला माहिती आहे. तिच्या आईला आप्पाकडे काय जादू बिदू आहे का काय? आतमध्ये जाऊन बघतोय किती कपटी आहे कुठला माणूस. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. आप्पा म्हणतात की नाही आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, आप्पा म्हणून तसं, आप्पा म्हणून तसं, आप्पा म्हणीन तसंच. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तुम्ही म्हणताय की नाही आप्पा म्हणून तसं, तर आप्पा एकदा म्हणू दे हा, सूर्य पृथ्वी भोवती फिरू दे, किंवा सूर्य पाऊस पाडू दे, किंवा मी या खलिपा माझ्या कडेला येऊन आता बसू दे, तर मी मानीन की बाबा आप्पा म्हणून तसं होतंय खरंच. कधी कोणाच्या कपड्यावरून कोणाची इज्जत करू नका शेठ, कारण महागड्या कपड्यात गरीब आणि गरीब कपड्यात महागडे लोक पाहिले जातात. कपडे वगैरे काय नसतंय. कपडे वगैरे ही सगळी अंधश्रद्धा आहे, आपला भ्रम आहे. आपण ह्या दिवाळीला कपडे घेतले की पुढच्या दिवाळीशिवाय घेत नाही. आणि आप्पासाहेब आता जे वाक्य वापरलं तुम्ही, त्यानं माझं डोक्याचं पाक अंडबुर्जी झालंय. तुम्ही काय म्हणला, महागड्या कपड्यात गरीब बघितल्यात. महागडे कपडे गरीब घालतात, पण आजकाल गरीब कोणीही राहिलेलं नाही. आणि गरीब कपड्यात महागडे लोक पाहिल्यात. आता ही गरीब कपडे आणि काय असतात, गरिबांचे पण कपडे असतात. आजच मला समजलं. गरीब कपड्यात महागडे लोक पाहिले जातात. तर मित्रांनो आपण इथं आता थांबूया. हे आप्पासाहेब पहिला कीर्तनकार होते, आता डॅशिंग रील स्टार, छपरी रील स्टार झाले. त्यांना हे समजत नाही की रील्स बनवायच्या नादात आपण काय पण बोलून जातोय, लोकांना ते समजत नाही असं वाटतंय. तर ते सगळं असू दे. आता आप्पासाहेब पण आपला मराठी माणूस आहे, त्याला पण सपोर्ट केला पाहिजे. बाकी काय ना, आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका.